केज तालुक्यातील लिंबाचीवाडी या गावासाठी जाणारा जो मुख्य रस्ता आहे त्याची दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 10 ते 15 वर्षांपासून या ठिकाणी नागरिकांना चिखलातून पायपीट करावी लागते आणि विद्यार्थ्यांना सुद्धा याचा मोठा अडथळा होतो। यासाठी आज केजच्या तहसील कार्यालयामध्ये हे लिंबाचीवाडी ग्रामस्थ आले होते आणि तहसील कार्यालयात त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले। माझ्यासोबत गावकरी आहेत। काय सांगाल, सध्याची काय परिस्थिती आणि प्रशासनाकडे काय मागणी केली तुम्ही? आता सध्या पावसाळा सुरू असल्यामुळं शालेय जी आमची मुलं आहेत त्यांची अडचण निर्माण झालेली आहे। बस येते पण सगळे खड्डे पडल्यामुळं बसचे बी तारीवरची कसरत चालू आहे। गेले आम्ही 40 वर्षापासून त्या रस्त्याने रहदारी करीत आहोत, पण शासनाचं दुर्लक्ष असल्यामुळे अद्याप आम्हाला पक्का रस्ता झालेला नाही। कच्चा रस्ता जो झाला आहे त्याच्यावरच आजपर्यंत आमचा वावर चालू आहे आणि जर शासनाने या गोष्टीची दखल नाही घेतली तर आम्हाला आमरण उपोषणाचा आम्ही त्यांना तसा इशारा दिलेला आहे। तर साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे किंवा 6 तारखेला येऊन आम्ही त्याच्यावर मार्ग काढू। किती प्रमाणामध्ये तुम्हाला अडचणी निर्माण होतात? किती वर्षापूर्वी या रस्त्याचं काम झालं होतं? सर, साधारणतः 15 वर्षापूर्वी ह्या रस्त्याचं काम झालं होतं, पण आता मुख्य जर अडचण बघितली तर सध्या पाऊस चालू आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे। आज जर अवस्था बघितली तर त्या खड्ड्यानं गुडघ्या एवढ्याले पाणी साठले। आम्ही बस येण्यासाठी आतोनात प्रयत्न केले, ती शाळेवरची बस सुद्धा रोज काय म्हणते, हे जर खड्डे जर बुजून घेतले तर तुमच्या गावाला आम्ही बस घेऊन येऊ, नसता आमची बस या खड्ड्यातून पुढे येत नाही, अशी अवस्था झाली। आणि 1 वर्ष तरी झाले असतील हे बजेट मंजूर होऊन, म्हणून आम्ही आता सध्या येऊन तहसीलला निवेदन दिलंय आणि जर 6 तारखेनंतर जर यांना जर आमचा विषय जर नाही मार्गी लावून धरला तर आम्ही खरोखरच सर्व गाववाल्याच्या वतीनं आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। नक्कीच। किती लोकसंख्येचं तुमचं गाव आहे आणि काय नेमकी गावातील परिस्थिती झालेली आहे? आमचं सध्या तर 1200-1300 लोकसंख्येचं गाव आहे आणि गावाची परिस्थिती जर बघितली तर तुम्ही ऍक्च्युअली एका दिवसाच्या अगोदर आलाच असतात, सांगण्याची गरज नाही। आणि सगळे मंत्री फिंत्री आमच्याकडे आले, ते अन्नाच्या काळापासून मंत्री त्याच रस्त्याने येते, ते सगळ्याला माहिती। आणि आज अवस्था अशी झाली की आमच्या गावाकडे जर यायचं म्हणलं तर दुसऱ्या वेळेस जर गावाचं नाव सांगितलं तर कुठलाही माणूस यायला तयार नाही, अशी अवस्था झाली आमच्या गावात सध्याची। धन्यवाद। आपल्यासोबत होते हे गावकरी लिंबाचीवाडी या ठिकाणचे आणि मुख्य रस्त्याला 1,20,00,000 रुपयांचं बजेट मंजूर असल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र ते बजेट आता परत जाण्याची वेळ आलेली असताना सुद्धा या संपूर्ण रस्त्याचं काम होत नाही। यामुळे आता त्यांनी तहसीलदारांकडे धाव घेतलेली आहे। यापूर्वी आमदारांना सुद्धा या संदर्भात त्यांनी कल्पना दिलेली आहे। मात्र आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यावरती कधी तोडगा काढतात आणि गावासाठी मुख्य रस्ता जो आहे तो कधी तयार होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन विनोद समी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।